आज मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा निघणार आहे आणि मनसे ठाकरे बंधू एकत्रित येत हा मोर्चा निघणार आहे. महाविकास आघाडीचा देखील पाठिंबा असणार आहे आणि माझ्यासोबत मनसे नेते अविनाशजी जाधव आहेत. सर, मोर्चा निघणार आहे, कार्यकर्ते घेऊन आपण देखील मुंबईच्या दिशेने आता कूच करणार आहात. कशा प्रकारे कार्यकर्त्यांचा विरोध या संपूर्ण मतचोरी किंवा दुबार मतदार यादीला असणार? मला वाटतं की आता कोणाला सांगायची गरज नाहीये की नक्की मतदार याद्यांमध्ये झालंय काय. आता लोक देखील घरोघरी बोलायला लागले की आम्ही दिलेलं मत हे चुकीच्या माणसाला जातंय. आम्ही एखाद्या काम करणाऱ्या माणसाला ज्यावेळेला मतदान करतो त्यावेळेला ईव्हीएम असेल किंवा असे खोटे मतदार क्रिएट करून लोकांची मतं ही वाया घालवली जातात. लायकी नसलेली माणसं सत्तेवर येऊन बसलेली आहेत आणि त्यांना उतरवण्याचं काम भविष्यात आम्ही सर्वच विरोधक एकत्र येऊन करू. मला एक सोपं सांगा. भिवंडीमध्ये एक गाव आहे, त्या गावाची लोकसंख्या ही 1100च्या आसपास आहे, बरोबर आहे. मतदार यादीमध्ये 2400 नावं कशी असू शकतात? एलियन्स येऊन मतदान करतात का, की एलियन्सनी येऊन त्यांचं नाव मतदार यादीत नोंदवलंय? त्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहाल तर यात एक खूप मोठा झोल आहे आणि तो झोल लोकांसमोर आणण्याचं काम आम्ही आता करतोय.